വിപരം വിക്രമം ശക്രചേത്ര വേഗാനാഗാസ്ത്രബന്ധ പതകപതിരും മാരുതേ മോചിതോ സൗമിത്രേ സ്തോത്രശക്തി പ്രകൃതി കലദ സുർവാദജാനീത ശൈല പ്രാണാനുവേദോ വികൃണത കുസൃതിസ്രാഗീണം മേഘനാഥം മായാചോപേഷു വൈബീജനവജനഗൃഹസ്തംഭന കുംഭകർണം सम्राप्तं कम्पितोर्वीतरमगिरतमो भक्षिणं लक्षिणोस्तं स्वाहा गृह्णन्त्यं वारि संप्रेषितरगजवयापणयादियुध्यन् ब्रह्मास्त्रेणास्य बिन्दन् जगतिविपदलाम् अग्निशुद्धां प्रगृह्णन् देवश्रेणीवलोजीव्यसमरनगरे अक्षते ऋषसमये निरङ्गापत्रात् सागं निजनगरमगा प्रिय पुष्पकेण स्वाहा प्रीतो दिव्याभिषायेण युधसमयिकान् वत्सरान् पर्यरंसि मैथिल्यां पाववादा शिव शिव किल तां द्रविणीमप्यहासि शत्रुघ्नेनादयित्वा लवणनिशिधरं प्रादय शूद्रपाश्रं तावद्वाल्मीकिगे हेतुदवसदिरुवासुरसीदास्तुते स्वाहा वाल्मीके स्वरसुलोल्लापितमकृते राज्ञयायज्ञवाळे सीतां त्वय्याप्तु कामेक्षितमविशदसौ त्वं च कालार्तितो भो एदो सौमित्रिकादि स्वयमसरयोमग्निशेषवृत्ते सागं नागं प्रयादो निजवतमगमो देव वैकुण्ठवाद्यं स्वाहा सोऽयं मत्यावतारस्तव खलु नियतं मध्यशिक्षार्थमेवं विश्लेषार्थिर्निरागस्ते जनमविवरे कामधर्मादिसत्या नो चेदोर्मानुभूते कुरु तव मनसो विक्रिया चक्रवाणे सत्त्वं सत्यैकमूर्ते व्याधिनो व्याधिदावा स्वाहा श्रीहरे नमः गोपिका श्रीवनस्मरणं गोविन्द गोविन्द नारायण गुरु वरवन्दनमस्ते अत्रे मुद्रया पुरा पवनश्रियादिदत्ताविदो यादशिष्य निबन्धकन्त्रितमना स्वस्तशरणकान्तया दृष्टो भक्तगमेन लेखयामि पालेन तस्मै गजान् अष्टैश्वर्यमुखान् प्रदाय जगदस्तेनैव चान्ते पदम् स्वाहा सत्यं कर्तुमगार्जुनस्य च वरं तच्छक्तिमात्रानदम् ब्रह्मद्वेषितभागिनं नृपकुलं हन्तुं च भूमेर्वरम् संजातो जमदग्निदो भृगुकुले त्वं रेणुकायां हरे रामो नाम तदात्मजे शरदः पित्रो रदा सम्मतं स्वाहा लब्धानाय गणचतुर्शवयार्धवराजेन आसक्तां किल मादरं प्रतिपिदो क्रोधाकुलास्यक्तिया तादाजादिकसोदरैः सममिमा चित्वा दशान्ताल्पिदो तेषां जीवनयोगमाभिधवरं आराचते द्वाद्वया मित्रामातृमुदे सभामृतमियद्धेनोऽभिजाताश्रमा प्रस्थायादमृगो गिराहिमगिरामाराध्य गौरीपदी यद्वा कल्परसुं तदुक्तजनुजक्षेणीमहास्त्रादिकं प्राप्तो मित्रमतावृता गणमुने प्राप्यागमास्वाश्रमं स्वाहा आमेवो तदोऽर्जुनस्य जगति सम्प्राप्तसम्पद्ग्रहै त्वत्पित्रा परिपूरितः जगतो दुर्मन्त्रिवाजा पुनः गाम्भीर्यं सदिवं न युक्तबुद्धिया येनाभिरुद्धन्मुनि प्राणक्षेप
गोपिका जीवनस्मरणं गोविन्द गोविन्द नारायण अखिल गुरो भगवन् नमस्ते स्थापकन्वावीरोऽनृतात्मसु विख्याते मधुरापुरे किरभवत् सान्निध्य पुण्योत्तरे धन्यां देवकनन्दना राधा सशूरात्मजा स्वाहा उग्राहा वसिदौ तदीय सकट कंसोद सम्मानयन् केदौ सूदतया व्यदपरियति व्योमोक्तया कृद्धिरा अस्यास्त्वमधिदुष्टमष्टमसुतो हन्देति हन्देरिह सन्द्रासात् सदुबन्धुमन्दिरगदां तन्ये कृवाणी मदा स्वाहा गृह्णानस्ति पुरेषुतां फलमणि शौर्ये श्रियं सान्त्वने नो मुञ्जन् पुनरात्मजार्पणगिरापीडोदयादो गृहान् आद्यं त्वत्सकलं तदापि रमणि स्नेहेन नामन्नसौ दुष्टानामपि देव पुष्टकरुणा दृष्टा हि वीरेकदा स्वाहा तावत्तन्मनसैव नारदमुनि प्रोदे सभोजेश्वरम् यूयं नन्यसुरासुराश्रयतो जानासि किं न प्रभो
अम्बोजुहस्तकनकं सकिशोररम्यं स्वाहा राधा तदा पशुपसद्मनियोगनिद्रा निद्रा विमुद्रितमदाकृतपौरलोकं त्वत्प्रेरणाभिविवचित्तमदेतनैर्य द्वारै स्वयं विघटिसङ्कटितैः सुबाणं स्वाहा शेषेण भूरिफलपादितवारिनाथ स्वयं प्रदर्शितपदो मणिदीपितेन त्वादालयन् सकलुधन्यतमप्रदस्ते सोऽयं त्वनीच मम नाशय रोगवेगान् स्वाहा श्रीहरे नमः गोपिका जीवनस्मरणं गोविन्द गोविन्द नारायण अखिल गुरो भगवन् नमस्ते भवन्तमयोद्वहनिर्गुरो निस्सरन् तदर्शगगनोज्जलज्जलपरां कलिन्दात्मया अहोसलिल सञ्जयस्व पुनरैन्द्रजालोकियो जलौ गतवतक्षणा प्रवदने यथा माययो पशुपवाडिकां भवन्तमयमर्पयन् प्रसवतत्पदे तत्पदा वहन् कपटकन्यकां स्वपुरमागतो वेगदा स्वाहा ततस्तुतनुचारवर्षपितनिद्रवेगजव परोक्षरवेदप्रसवादेवाक्तिमान् विमुक्तजिगुरोर्भरस्तुलितमापतन् भोजरा तपुष्टैव दृष्टवान् बलिकाकरे कन्यकां स्वाहा ध्रुवं कपटशालिनो मधुहरस्य मायाभवे असाविकिशोरिला बलिकाकरालिगिला विभो नलिकान्तराधिकमृणालिकामार्जिवन् अयं तदनुग्रामना मुदलाटले कृष्णवान् स्वाहा ततो बहुकासकोचरिमृतिभाषादिव प्रमुचरसैव सा समगिरूढरूपान्तरा अधस्तरमजन्मुषी विकसरचराभूसुरन् महायुधमोगदामितपिकाय साधिर्भिरे स्वाहा कृष्णं सदरकं सलेतिं मया विनिश्लिष्टया बभूव भवदन्दरा त्वजनचिन्त्यतां ते हितम् इति त्वदनुराविभोगलमुदीरतं जन्मुषि नरुगणगणायुधा भुजमन्दिराणेयुषि स्वाहा प्रणे पुनरात्मजा भूजा प्रणम्भूतना प्रमुखदानवामानिना पवनकाम्यया जगतिव ब्रह्मोन्यर्भया कुमारकविमारकाकिमिवदुष्करं निष्ठुरैः स्वाहा ततःपशुपमन्दिरे त्वयि मुकुन्दनन्दप्रिया प्रसूतिशयने युवति किञ्चिदञ्जत्पदे विभोग्यवनिता जने स्तनयसम्भवे पोषिते मुदा किमुवदाम्यहो सकलमाबुलं गोबुलं स्वाहा अहो कलेशोदया मकलाय चेतोहरं पवनमन्त्रिके प्रणमाभिरन्त्यादृशा पुनस्तनकरं निजं सपदि पाययन्त्या मुदा मनोहरस्पृशा जगति पुण्यवन्दोदिरा स्वाहा पवनकुशलकाम्यया सकलनन्दकोपस्तदा प्रमोदकरसङ्कुलो विजकुलाय किन्नाददा तदैव पशुपालका विघ्नमङ्गलं देहिरे जगत्कृतयमङ्गल त्वमिवाभिमामामया स्वाहा श्रीहरे नमः जीवनस्मरणं गोविन्द चित्तचोरो रमाय ईश्वक्षोभं विसंज्ञा ध्रुवमनिशमोपीतचेरावृताौ आनम्राणां पुरस्तान्यसनधृतसमस्ता कवाली समुल्गच्छायं चानुद्वयं चक्रमभद्रमनोन्ये च जज्ञे निषेवे मञ्जीरं मञ्जुनादैव फलभजनं सेहितारबन्धं पादाग्रं क्रान्तिमञ्जत् प्रणतजनमनोमन्दरोद्धारकूर्मम् उत्तुङ्गादाम्रराजन्नगर हिमगर ज्योत्स्नया चाश्रितान सन्तापद्वान्दहन्द्रीं तदिमनुगलये मङ्गलामङ्गुलीनां योगीन्द्राणां त्वदङ्गेष्वधिकसुमधुरं मुक्तिभाजां निवासो भक्तानां कामवर्षतिदर्शलयं नादरे पादमूलं नित्यं चित्तस्थितं मे पवनपुर. അതുകൊണ്ട് എല്ലാവരും നമുക്ക് നാരായണീയ ഹോമം അതാ ഭഗവാൻ സമർപ്പിക്കുകയാണ്. ആദ്യമായിട്ട് വേറെ എവിടെയും ഇതുവരെ നാരായണീയ ഹോമമായിട്ട് ചെയ്തതായിട്ട് അറിയില്ല.
നമുക്ക് അങ്ങനെ ഒരു ഭാഗ്യമുണ്ടായി. നിങ്ങൾക്ക് എല്ലാവർക്കും അതിൽ പങ്കെടുക്കാനും പറ്റി. സമയം വൈകിയാലും ചുരുക്കി പറയുകയാണ്. അങ്ങനെ തോന്നിയ ഒരു ദിവസം ഈ ഹോമത്തിന് മുമ്പ് മേൽപ്പത്തൂരായി ബന്ധപ്പെട്ട സ്ഥലങ്ങളിലൊക്കെ സന്ദർശിക്കണം തോന്നി. അങ്ങനെ ഒരു ദിവസം മേൽപ്പത്തൂരിൻ്റെ ഇല്ലം തിരുനാവായയുടെ അടുത്ത് പോയി. അവിടെ പത്തൂർ ജനിച്ച മേൽപ്പത്തൂരിൻ്റെ ഇല്ലം 17 സെൻറ്റ് സ്ഥലം. അവിടെ ഒരു സ്മാരകം ഉണ്ടാക്കിയിട്ടുണ്ട്. മേൽപ്പത്തൂർ സ്മാരകം ഒരു വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിട്ടുണ്ട്. അങ്ങനെ അവിടെ ഞങ്ങൾ പോയി തൊഴുതു. അവിടുന്ന് ഒരു പിടി മണ്ണെടുത്തു. അത് കഴിഞ്ഞ് മേൽപ്പത്തൂർ വേദം, സംസ്കൃതം, ശാസ്ത്രങ്ങളൊക്കെ പഠിച്ചിട്ടുള്ള ചന്ദനക്കാവ്, അദ്ദേഹത്തിൻ്റെ പരദേവതയാണ്, ഉപാസനാമൂർത്തിയാണ്. ചന്ദനക്കാവിൽ 18 ദേവതകളുണ്ട്. അവിടെ പോയി അവിടെ തൊഴുതു. അവിടുന്ന് ഒരു മണ്ണെടുത്തു. അത് കഴിഞ്ഞ് സാക്ഷാൽ ഗുരുവായൂർ പോയി. മേൽപ്പത്തൂരാക്കിയത് ഗുരുവായൂരപ്പനാണ്. ഗുരുവായൂരപ്പനെ തൊഴുതു, ഒരു പിടി മണ്ണെടുത്തു. അത് കഴിഞ്ഞ് മൂക്കോല ഭഗവതി, മേൽപ്പത്തൂരിന് മോക്ഷം കിട്ടിയ സ്ഥലമാണ് മുക്തിസ്ഥലം എന്ന് പറയും, ചങ്ങരംകുളടുത്ത്. മൂക്കുതല പോയി, അവിടെയും തൊഴുതു. അവിടെയും മേൽപ്പത്തൂരിന് മോക്ഷം കിട്ടിയ സ്ഥലത്തൊരു പ്രതിമ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. അവിടുന്ന് എടുത്തൊരു പിടി മണ്ണ്. ആ 4 മണ്ണും ഈ ഹോമകുണ്ഡത്തിൽ ഇട്ടിട്ടുണ്ട്. മേൽപ്പത്തൂരുമായി ബന്ധപ്പെട്ടിട്ടുള്ള 4 സ്ഥലങ്ങളിലെയും മണ്ണ് ഈ ഹോമകുണ്ഡത്തിലിട്ടിട്ട് നമ്മളിത് നാരായണീയം പരിപൂർണമായി ഹോമിച്ച് ആദ്യമായിട്ട് നമുക്കത് വളരെ ഭംഗിയായി